नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण सामाजिक शास्त्र या विषयाचा प्रश्नसंच पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एखाद्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी जी सर्जनात्मक समूह प्रक्रिया केली जाते तिचा उल्लेख ऑसबर्गने डॅश या नावाने केला। बुद्धिमंथन। एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी व सत्य शोधण्यासाठी वादविवाद टाळून केलेली शाब्दिक धडपड म्हणजे डॅश होय। चर्चा। खालीलपैकी कोणता चर्चेचा प्रकार नाही? पर्यवेक्षित। प्रकल्पाचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात। खालीलपैकी प्रकल्प पद्धतीचा कोणता प्रकार नाही? बुद्धिमंथन हा चर्चेचा प्रकार आहे, तर आस्वाद प्रधान, कौशल्य प्रधान, निर्मिती प्रधान हे प्रकल्प पद्धतीचे प्रकार आहेत। सुनियोजित, सुसंघटित आणि दिग्दर्शित केला गेलेला विद्यार्थ्यांचा अभ्यास म्हणजे डॅश। पर्यवेक्षित अभ्यास। भारतात इस्रोने इसवी सन डॅश मध्ये GIS विभागाची स्थापना केली। 1986। भूगोल हा विषय डॅश टक्के नकाशातून शिकवायचा असतो? 90%। कार्डवेल कुक यांनी बालकाच्या शिक्षणाची पद्धती म्हणून डॅश पद्धतीचा पुरस्कार केला? किडन पद्धती। प्रकल्प म्हणजे मनापासून सामाजिक वातावरणात केलेली हेतुपूर्ण क्रिया ही व्याख्या कोणाची? क्लिओपॅट्रिक। खालीलपैकी कोणता प्रकल्प पद्धतीचा टप्पा नाही? नियोजनाची सुरुवात हा प्रकल्प पद्धतीचा टप्पा नाही। इतिहासात डॅश अध्यापन पद्धतीचा वापर प्रभावीपणे करता येतो? कथन पद्धती। लोक अध्यापन पद्धतीमध्ये कोणत्या सूत्राचा वापर केला जातो? कारणाकडून परिणामाकडे। एखाद्या प्रसंगाचे, घटनेचे, स्थानाचे, देखाव्याचे वर्णन करण्यासाठी डॅश अध्यापन पद्धतीचा वापर होतो? कथन पद्धती। कथन पद्धतीचा उपयोग इयत्ता डॅश ते डॅश पर्यंत होतो? इयत्ता 5वी ते 7वी पर्यंत होतो? विद्यार्थी हा ज्ञानाचा स्वीकारकर्ता आहे या प्रचलित भूमिकेला बगल देण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा डॅश मध्ये ज्ञानरचनावाद चा स्वीकार करण्यात आला? 2005।
ज्ञानरचनावादाचे मुख्य किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. बोधात्मक, सामाजिक आणि समूळ. वर्गीकरण म्हणजे संबोध ही व्याख्या कोणाची? थीम यांची ही व्याख्या आहे. संबोधाचे प्रकार किती? 6 प्रकार पडतात संबोधाचे. त्यामध्ये व्यक्तिविशिष्ट संबोध. व्यक्तिविशिष्ट संबोध यामध्ये राजा, राणी, छत्रपती. दुसरा आहे वर्गविशिष्ट संबोध. यामध्ये प्राणी, वनस्पती, फुले इत्यादी. तिसरा आहे संबंधवाचक संबोध. शत्रुत्व, मित्रत्व, तटस्थ इत्यादी. चौथा आहे गुणधर्म विशिष्ट संबोध. यामध्ये धाडसी, पराक्रमी अशा पद्धतीचे शब्द येतात. पाचवा आहे संख्यावाचक. यामध्ये शतक, लाख, कोटी अशा पद्धतीच्या संख्या येत असतात. 6वा संबोध आहे कालवाचक संबोध. यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन, आधुनिक अशा पद्धतीच्या काळाचा समावेश होतो. प्रत्यायवहन म्हणजे काय? आठवणे म्हणजे प्रत्यायवहन. प्रत्याभित ज्ञान म्हणजे काय? ओळखणे म्हणजे प्रत्याभिज्ञान. एका वाक्यात उत्तरे द्या हा प्रश्न कोणत्या प्रकारात मोडतो? प्रत्यायवहन, कारण एका वाक्यात उत्तरे देण्यासाठी आठवण्याची गरज लागते. मूल्यमापन तंत्राचा उदय इसवी सन डॅश मध्ये झाला. 1948. मूल्यमापन तंत्राचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर बेंजामिन ब्लूम. मूल्यमापनाचे सूत्र: मूल्यमापन बरोबर डॅश अधिक गुणात्मक वर्णन अधिक शिक्षक अभिप्राय. संख्यात्मक अधिक गुणात्मक अधिक शिक्षक अभिप्राय बरोबर मूल्यमापन. इतिहासाच्या साधनांचे डॅश प्रकार आहेत. 3 प्रकार आहेत: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. भौतिक साधनांचे डॅश हे उदाहरण आहे. नाणी हे भौतिक साधनाचे उदाहरण आहे, तर महाभारत व जैन साहित्य हे लिखित साधनाचे उदाहरण आहेत. इयत्ता डॅशच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र देण्यात आले आहे. इयत्ता 4थीच्या पुस्तकात. इयत्ता डॅशच्या इतिहासात मानवी जीवनातील उत्क्रांतीचे टप्पे देण्यात आले आहेत. इयत्ता 5वीच्या पुस्तकात. खालीलपैकी कोणती इतिहास व नागरिकशास्त्र विषयाची उद्दिष्टे आहेत? वरील सर्वच इतिहास व नागरिकशास्त्र विषयाची उद्दिष्टे आहेत. शेवटचा प्रश्न आहे: एखाद्या देशाची वा वंशाची स्मृती म्हणजे इतिहास ही व्याख्या कोणाची? डॉक्टर राधाकृष्णन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा. तुमचा अभिप्राय आमची ताकद असते.
पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. यश तुमचंच आहे.